सामाजिक कार्यकर्ता अक्षय भुजाडे यांची प्रकृती चिंताजनक। बीपीएस प्रमुख भारतीय मयूरजी नागदवणे यांची आंदोलन स्थळाला भेट। बीपीएसच्या आंदोलनाला पाठिंबा। 14 जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन, अद्यापही प्रशासनाकडून दखल नाही। गावातील पुलावर संरक्षक कठडे बसविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे केळवद येथील सामाजिक कार्यकर्ता अक्षय राजू भुजाडे यांच्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। या कारवाईच्या निषेधार्थ अक्षय भुजाडे यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून आंदोलनाला 72 तास पूर्ण झाले आहेत। केळवद गावातील पुलावरून वारंवार अपघात घडत असल्याची गंभीर बाब असताना काही दिवसापूर्वी या पुलावरून एक वृद्ध महिला पाण्यात पडल्याची घटना घडली होती। भविष्यात अशी घटना घडणार नाही यासाठी पुलावर तातडीने संरक्षक कठडे लावण्याची मागणी अक्षय भुजाडे यांनी ग्रामपंचायत व तहसील व संबंधित प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून केली होती। मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। परिणामी अक्षय भुजाडे यांनी नाल्यात उतरून आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर केळवद पोलीस व तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने 3 दिवसात पुलावर संरक्षक कठडे बसविण्यात येतील असे आश्वस्त करण्यात आले होते। त्यानंतर अक्षय भुजाडे यांनी आंदोलन स्थगित केले। मात्र आश्वासन देऊन व 3 दिवसांच्या कालावधी उलटूनही पुलावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही। याउलट गावाच्या सुरक्षिततेसाठी आंदोलन करणाऱ्या अक्षय भुजाडे यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 व 130 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी 14 जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। 15 जानेवारीपासून त्यांनी पाणी सुद्धा बंद केले। दरम्यान पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही। सदर बाब भारतीय परिवर्तनवादी संघाचे संघप्रमुख भारतीय मयूर अरुणजी नागदवणे यांना कळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आंदोलन स्थळाला भेट दिली। यावेळी बीपीएस तर्फे सामाजिक कार्यकर्ते अक्षय भुजाडे यांच्या आंदोलनाला समर्थन देत त्यांना भारतीय संविधानाची पुस्तिका भेट दिली व संवैधानिक मार्गाने आंदोलनाला व्यापक करण्यासाठी पाठिंबा दर्शविला। यावेळी भ्रष्टाचार निवारण समितीचे तालुकाध्यक्ष सुभाष मधले, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष धनेश्वर ढोके, तालुका उपाध्यक्ष मान्य राजू बागडे, रोहित वाघमारे व इतर सहकारी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण भारतीय परिवर्तनवादी संघातर्फे व त्याच्या सहयोगी संघटनांतर्फे केळवद येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षयभाऊ भुजाडे जे आमचे मित्र व बंधू आहेत, तर त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी आपण पाठिंबा देण्याकरिता आपण या ठिकाणी केळवद येथे आपण आलेलो होतो। आज आपल्यासोबत धनेश्वरजी ढोके असेल, सुभाषजी मछले असेल, राजूभाऊ बागडे असेल आणि केळवद येथील समस्त जे सामाजिक कार्यकर्ते आहे हे देखील या ठिकाणी आपल्या आज सोबत आहे। तर सर्वप्रथम मी सोशल भारत 24 न्यूजचे अभिनंदन करतो की त्यांनी हा जो आंदोलनाला या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। तर अक्षय भाऊ, काय नेमकं कारण आहे की आपण या ठिकाणी हे आंदोलन करत आहात? या सर्व गोष्टी होताना मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली। जे माझ्यासोबत घडलं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत घडलं गेलं। औरंगजेबाने त्यांना नजरकैद केलं होतं, कारण की त्यांना कुठल्याही शस्त्र अस्त्र युद्धानं पकडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी चारी करून सापळा रचून त्यांना नजरकैद केलं गेलं। त्याच प्रकारे माझ्या पोलीस विभागाचा आणि डॉक्टर विभागाचा काही यामध्ये दोष नाही। पोलीस विभागाचा तर कणभरही दोष नाही आहे। व्हाईट कॉलरने जो आदेश दिला शेवटी त्यांना ते पालन करावंच लागेल, दुसरा ऑप्शन नाही। त्यांनी खूप प्रयत्न केला, त्यांनी 8-10 दिवस सावरलं, जेवढं सावराचं होतं तेवढं त्यांनी सावरलं त्यांच्याप्रती, पण शेवटी त्यांच्यावर तो दबाव टाकण्यात आला आणि माझ्याकडून तसला बॉन्ड लिहून घेण्यात आला। बॉन्ड तो असा आहे की मी पुन्हा कधीही कोणत्या आंदोलनाच्या ठिकाणी उभा नाही राहू शकत, कधी आंदोलन करू नाही शकत परवानगी मिळाल्याशिवाय। आता मला तर हे माहीत आहे, जेवढं माझं वय इतिहास चालला आहे, आंदोलनासाठी परवानगी कधीही मिळत नाही। देत असेल तर उद्या मी आंदोलन करतो। ज्याही अधिकाऱ्याला असं वाटत असेल की भेटते परवानगी त्यांनी मला द्यावं, या सर्वांच्या साक्षीने आंदोलनाला कधी परवानगी भेटत नाही। त्यासाठी ते आंदोलन मी स्वतःच्या घरच्यासाठी केलं होतं। कोणाचा तरी जीव नाही गेला पाहिजे, जीव वाचला पाहिजे, यासाठी मी त्या पुलामध्ये उभा राहिलो। किती वेळ उभा राहिलो सर्व लोकांनी बघितले, एक क्षणही पुलाच्या बाहेर निघालो नाही। तो त्रास मी सहन केला। माझ्या घरचं तर कोणी नव्हतं पडलं,
आपल्याच गावातला कोणाचा तरी कोणीतरी पडलेला होता, त्याच्यासाठीच केलं ना. यामध्ये माझा स्वार्थ कुठं? म्हणजे ज्या त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हा समाजास अक्षय बुजाडे हा समाजासाठी हानिकारक आहे, धोकादायक आहे, याला हा बेबंद आहे, याला खुलं सोडणं हे हानिकारक आहे समाजासाठी. हे कुठल्या संविधानामध्ये लिहिलं आहे? आज त्यांनी माझा अपमान नाही केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला आहे. या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या आईचा अपमान केला आहे. या आईनं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या संभाजी महाराजांना जन्म दिला त्यांचा अपमान केलेला आहे. माझी भारतीय जनता पार्टी काहीही करू शकते, त्याच पार्टीचा कार्यकर्ता काही करू शकते. किती दिवस झाले उपाशी आहे, माझा त्रास मला माहीत आहे. जर कोणाला शर्यत लावायची असेल ना, माझ्या भारतीय जनता पार्टीतल्या नेत्याला शर्यत लावासाठी तयार आहे. माझ्यासोबत उपाशी राहून दाखवा, बिना पाण्यात पाणी पिल्यानं राहून दाखवा. कसं वाटते, कसा त्रास होते आणि कोणासाठी करता? मी पुन्हा तुम्हा लोकांसाठी कधी उभा नाही राहू शकलो पाहिजे, यासाठी मला असल्या प्रकारचं नजरकैद केलं. आणि मी मेलो तरी माझा पोरगा रेडीच आहे, तयारच आहे. तो म्हणते पप्पा आणू का तलवार? सार्थक. मी मेलो तरी माझी पिढी तयारच आहे समाजासाठी. आज एकटा अक्षय बुजाडे मेला तरी या गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये 10 अक्षय बुजाडे तयार होतील. किती जणांना नजरकैद कराल? आणि हे मोनोपल्ली सुरू आहे. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहो, पण हे जे स्थिती आहे ना, हे मोनोपल्ली आहे, हे राजेशाही आहे. जर राजेशाही कशी राहते बघायची असेल ना, तर महाराष्ट्र पोलिसाच्या हातात एक दिवस देऊन दाखवा, एकही गुन्हा दिसणार नाही. आणि तेही नसेल जमत ना, जर अक्षय बुजाडेनं महाराष्ट्र हातात घेतला ना, तर तुमची सर्व राजनीती म्हणजे कच्चा चिवडा करून दाखवेन, एवढं नक्की सांगतो. शेवटच्या क्षणापर्यंत माझा रुबाब असाच राहील. शेवटच्या क्षणापर्यंत माझा रुबाब असा. माझं शरीर काम करणार नाही, पण माझा आवाज तसाच कडक राहील. अक्षय, एक प्रश्न, हा अन्यत्याग कशासाठी? की मी तुम्हा लोकांसाठी उभा नाही राहू शकलो पाहिजे, यासाठी मला याच्यामध्ये अडकवलं गेलं आहे. ते साखळी तोडण्यासाठी हा मार्ग आहे माझ्याजवळ. काही मी घराच्या बाहेर केलं असतं, पोलिसांनी येऊन उचलून नेलं असतं. नाही लाजा, माझ्या घरामध्ये फक्त माझा नियम चालणार, दुसरा कोणाचा नियम नाही चालणार. कधीपर्यंत करणार आहे तुम्ही? आणि आज हे इथे जास्तीत जास्त लोक सर्व माझ्या गावातले आहे. कोणता BJPचा व्यक्ती इथं हात वरत करा बरं. 4 दिवसापासून एकही व्यक्ती नाही आला. त्यांनी जाऊन नवस करावं की अक्षय बुजाडे फक्त मेला पाहिजे. जर जिवंत राहिला तर या गावामध्ये आता BJPवाले कसे फिरते ते बघतो मी. हा अन्यत्याग मी मेलो ना, तर साल्यांना रस्त्यावर तुडवा. तुम्हाला सांगतो, जर मी मेलो कपलेश्वरावर, जर अक्षय बुजाडे पेटला, तर BJPतला कोणताही माणूस दिसत बाजारात रस्त्यावर, त्याला रस्त्यावर तुडवा. विचार करायची गरज नाही. माझ्या त्याच ठिकाणी आहे ना, त्याच समाधीजवळ, तिथंच साल्याला जाडा. आमरण उपोषण आहे तुमच्या? माझं आमरणच झालं ना. शब्द वेगळे आहे. अन्नत्याग सोबत पाण्यात पाणी त्याग केला. ज्याला कोणाला प्रश्न येत असेल तर त्यांनी प्रयत्न करून दाखवा, माझ्यासारखा राहून दाखवा उपाशी. मी विचार समाजाचा केला आहे. समाज ठरवेल मी समाजासाठी धोकादायक आहे की नाही आहे. मी माझ्या पोराचा विचार नाही केला, माझ्या बायकोचा विचार नाही केला, माझ्या आई वडिलाचा विचार नाही केला. या लोकांसाठी लढणं, या लोकांचा विचार करणं, त्या निराधार लोकांचे पैसे नाही आले त्याच्यासाठी लढणं, हा माझा मी या हिशोबाने मी समाजासाठी हानिकारक हो का? त्या लोकांचे कामं झाले पाहिजे हा विचार करतो. गावातली गंदगी दूर झाली पाहिजे, बलात्कार नाही झाले पाहिजे, ॲक्सिडेंट टळले पाहिजे, हा विचार करणारा म्हणजे मी समाजासाठी धोकादायक. अक्षय बुजाडे समाजासाठी धोकादायक नाही, अक्षय बुजाडे तुमच्या राजकारणासाठी धोकादायक आहे, लक्षात ठेवा. दुआ करा की हा फक्त मेला पाहिजे. जिवंत राहिला तर तुमचा जय महाराष्ट्र नक्की होणार. कोणी किती मोठा येऊ जा, अफजल खान फाडला, बादशाह फाडला, मी त्याचीच औलाद छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज. पाहून टाकेन सर्वांना. जय महाराष्ट्र.
तर हे अक्षयभाऊ भुजाडे होते. तर त्यांनी आपली या अन्नत्याग आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडली व त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या गावाला व या सामाजिक कार्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि त्यांच्याकडून जो बॉन्ड लिहून घेण्यात आलेला आहे हा बॉन्ड जोपर्यंत परत घेण्यात येत नाही आणि त्यांना ही जी जाचक अट टाकलेली आहे की यानंतर तुम्ही आंदोलन करणार नाही किंवा कसल्याही प्रकारचे तुम्ही सामाजिक कार्य किंवा मोर्चा काढणार नाही किंवा आंदोलन करणार नाही, तर याविषयी हे खरंच सरकारच्या दृष्टिकोनातून आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे अत्यंत चुकीची बाब आहे. प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार हा भारतीय संविधान देतो आणि त्याला कोणत्याही प्रकारची कितीही बहुमतात असलेली सरकार असली तरी ते सरकार देखील त्याला नाकारू शकत नाही. कारण सरकार हे लोकांनी बनवलेलं आहे. ह्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते की आम्ही भारताचे लोक हे संविधान स्वतः तरपत करत आहोत. तर पहिल्यांदा हा कायदा जो आहे तो नागरिकांवर लागू होत नाही, कारण नागरिक हे मालक आहे. हा पहिल्यांदा जो कायदा आहे तो ह्या देशातील प्रशासकीय यंत्रणेला कळलं पाहिजे की ह्या देशातला खरा मालिक हा जो आहे तो जनता आहे. जनता हीच खरी सरकार आहे. या ठिकाणी मी एवढं बोलतो व भारतीय परिवर्तनवादी संघातर्फे व सहयोगी संघटनातर्फे वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना विनंती करतो, जेवढे काही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आहे त्यांना, की तुम्हाला जर आंदोलन करण्याच्या अधिकार जर हिसकावून घ्यायचा आहे तर तुम्ही सरळ या ठिकाणी स्पष्ट करा की या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कसल्याही प्रकारची राहणार नाही. मग त्यानंतर अक्षयभाऊ भुजाडे असेल किंवा जितके काही सामाजिक क्षेत्रात आंदोलनात काम करणारे अमितच्यासारखे सर्व कार्यकर्ते असेल तर या ठिकाणी आम्ही पण त्याच पद्धतीनं त्याला उत्तर देऊ. ठीक आहे भाऊ? बरोबर. चला, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.